मेहकर नगर परिषदेचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे। वातावरण तापलं असून एकीकडे रंगत तर दुसरीकडे उमेदवारांची धाकधूक वाढत आहे। सर्वच पक्ष सत्ता मिळवण्याचा दावा करत आहेत। मात्र 3 डिसेंबरला कोणाच्या बाजूने निकाल झुकतो हे स्पष्ट होणार आहे। मेहकर नगर परिषद निवडणुकीचा प्रचार आज अक्षरशः शिगेला पोहोचला आहे। रस्त्यावर जोश, मोर्चात उत्साह आणि घराघरात उमेदवारांची धावपळ असा रंगतदार माहोल मेहकरमध्ये तयार झाला आहे। शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिंदे गट, काँग्रेस आणि भाजप या 4 प्रमुख पक्षांच्या उमेदवारांमध्ये थेट चुरस दिसत आहे। यंदाची निवडणूक विशेष ठरणार असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे, कारण पारंपरिक मतदारांची मतं कायम ठेवणं आणि उमेदवारांमधील मतविभागणी हेच नगराध्यक्ष पदाचे भवितव्य ठरवणार आहे। नगराध्यक्ष पदासाठी 4 ताकदवान उमेदवार रिंगणात असून प्रत्येकाने जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी पूर्ण ताकद लावली आहे। दरम्यान गावोगावी फिरताना मतदारांची मनधरणी, प्रचाराची रणधुमारी आणि वाढता राजकीय ताप यामुळे मेहकरची निवडणूक अधिकच चुरशीची बनली आहे। 3 डिसेंबर हा निकालाचा दिवस। कोणावर मेहकरकर विश्वास ठेवतील, कोणाचा झेंडा नगर परिषद भरणार हे पाहण्यासाठी संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष मेहकरकडे लागले आहे। आपलं मेहकरचे सुरुवात आपल्याला यांची स्वच्छता पाहून करणं आहे, कारण मेहकरमध्ये घाणीचं साम्राज्य इतक्या मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। तुम्ही कोणत्याही गल्लीबोळीत वाढत फिरा, तिथे तुम्हाला घनकचरा, नाल्या तुंबलेल्या, गटारं साचलेली अशी परिस्थिती मेहकर घेऊन पडलेली आहे। म्हणजे मेहकरचं यांनी पूर्ण विकासाच्या ठिकाणी पूर्ण भकास करून ठेवलेला आहे। आणि जो निधी खर्च झालेला आहे, हजारो कोटीचा विश्वास ते सांगतायत, 1000 कोटी खर्च झाले की 4000 कोटी खर्च केलेत, पण तो कुठेही दिसत नाहीयेत। ज्या ठिकाणी ओपन लेआउट्स आहेत त्या ठिकाणी रोड आणि नाल्या झाल्यात, ज्या ठिकाणी लोकवस्ती आहे त्या ठिकाणी सध्या रस्त्याची परिस्थिती बघा, नाल्यांची परिस्थिती बघा, खूप हालाखीची झालेली आहे। इथे जो घरकुलचाही विषय असेल, 150 कोटी खर्च करून त्या ठिकाणी घरकुलात अक्षरशः आतापर्यंत 5-7 वर्ष होऊनही तिथे लाईन नाहीये, तिथे त्यांना पाण्याची व्यवस्था नाहीये, तिथे त्यांना रस्ते नाहीयेत। आणि मेहकरचा जो पाण्याचा विषय आहे तो जवळपास 10 ते 15 दिवसानंतर नळ येत आहेत। तर जवळजवळ 75 कोटीची योजना इथे त्यासाठी खर्च केलेली आहे शासनाने, पण त्यातला कुठेही काही फरक नाहीये। तर आमचा मुद्दा एकच राहील की आम्ही निवडून आल्यानंतर सर्वप्रथम आम्ही मेहकरचा पाण्याचा प्रश्न सोडू। तो की आम्ही जवळपास 15 दिवसाच्या ऐवजी तो 3-4 दिवसात कसा आणता येईल 3 महिन्यामध्ये ते बघू, आणि येणाऱ्या वर्षभरात तो सुरळीत 24 तास पाणी आम्ही 100% जनतेला देऊ।